कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळ्यात हट्टी कोण होतं तुमच्या? सगळेच होते. हो सगळ्या खूप गोष्टी पाहिजे म्हणजे आणि पाहिजे. रागिष्ट पण रागिष्ट पण. हो. भांडखोर पण आणि आहे. अजून पण तसेच आहेत. काही changes नाही. छोट्या गोष्टींवर अजून पण लगेच तसेच आहेत. बसायचं राग करते. रागवायची. काय हो सगळ्या मिळून तुमच्याच वर आले चुकी एक्सेप्ट नाही करणार सर, कधी रागवत नाही, मी त्यांना समजून घेते. पण सगळ्या मिळून तुमच्याकडे का बोट दाखवताय? काय माहिती त्यांना काय मी टोचते. तुम्ही त्यांना टोचता काय? हा बरं एक मिनिट, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. बघितलं पाठचा रो अख्खा लव्ह मॅरेज. म्हणून त्या हट्टी आहे. हे कायदे हे परदेश आहे. कोण? हो का? शर्मा. मग कसं काय जमलं लग्न तुमचं? सर पहिले आम्ही फ्रेंडच होतो. एकाच शाळेत होता? नाही, कम्प्युटर क्लासमध्ये होतो एकत्र. मग मैत्रीमध्ये कधी प्रेम झालं कळलंच नाही. कम्प्युटर कोणाचा हँग झाला? दोघांचा हँग झाला सर. दोघांचाही झाला. तुमचं कसं काय? आम्ही सेल्समध्ये सोबत होतो, ते त्याच्यामध्ये झालं प्रेम झालं. मी इंटरव्ह्यूला गेली होती त्यांच्याच ऑफिसमध्ये. जस्ट अशी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती, तर मग असंच बोलणं सुरू झालं. त्यातनं मग प्रेम झालं. तुमचं? नाही, माझं अरेंज मॅरेज आहे. माझं आम्ही एकाच एरियात राहत होतो, मागच्या पुढच्या चाळींमध्ये. ते म्हणजे फक्त बोलता ह्या बोलता चाळीतून कधी त्या झालं ते पण चाळीत. कळलं नाही. बालपण कसं गेलं? बालपण खूप छान मजेत गेलं. छान गेलं. खूप छान. खूप मस्ती करायचो आम्ही. ते दिवस अजून आठवण्यासारखेच आहेत. शाळेत असायचो ना की आम्हाला पिकनिकला न्यायचं एकाच ठिकाणी दरवर्षी. आणि आमच्या टिफिन मध्ये आम्हाला वाटायचं आई वडील काहीतरी वेगळं काहीतरी दे, पण नेहमी पोहे आणि उपमाच असायचं तुमच्याकडे? हो. सगळ्यांच्या टिफिनला. ते बघून आमचा मूड ऑफ व्हायचा की आईने नेहमी तेच देते दुसरं काय देतच नाही. पण शाळेतले दिवस फार वेगळे असतात. खूपच छान. पण नंतर दहावीनंतर जे वेगळं झालं ना ते परत मग नंतर आम्ही 5 वर्षानंतरच भेटलो. ते कसे काय ते भेटले? लॉकडाऊन नंतर ही मॅडम घरात बसल्या बसल्या काय सगळ्यांना नंबर मागितले, सगळ्यांचे ग्रुप तयार केला राजे शिवाजीचा. तेव्हा आम्ही मग तयार. परत हे झालं मैत्री झाली. मग एकमेकांच्या लग्न घरी झाले जाणं आपापले, येणं. मग थोडे नाही, लांब पण झालो. रियुनियनच्या माध्यमातून तुम्ही परत भेटला होता कधी शाळेत? नाही. आता आम्ही नाही. खूप प्लॅनिंग केलं, प्लॅनिंग चालू आहे आमचं गेट टुगेदरचा. प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे तरी पण प्लॅनिंग छोटी चालू बच्चू आहे. आहे. तिचा छोटा बच्चू म्हणून तिला प्रॉब्लेम होतात आणि तिचा पण जॉब असतो, ती रात्री 9ला येते. म्हणून तिला नाही हा शक्य. नाही, पण हिचं पण स्वतःचं पार्लर आहे, म्हणून त्यांना नाही त्यांना जमत. वेळ जमत नाही. यांचं हे आपण घरी पार्लर चालवते ही पण. पण त्यांनाही नाही वेळ. हा. तुम्ही तिघीच फक्त मोकळ्या हो. असतात. म्हणजे मला मी पण ग्रॅज्युएशन झाले, पण माझे मिस्टर बोलतात नाही करायचं. होय का? हो म्हणून घरी यायचं म्हटलं तर हीच सगळ्यांच्या येते. मी सगळ्यांना आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये वगैरे सर ऍक्टिव्ह हीच हीच आहे. येते. हीच एक ऍक्टिव्ह हो आहे. ना, रश्मी आणि सारखी हीच सगळ्यांना असते. जोडून ती ठेवते. सगळ्यांना म्हणजे कनेक्ट येते. हो का? हो. तुम्ही का सगळ्यांना असं जोडून ठेवलंय? मैत्री पाहिजे ना लहानपणाची. कोणीतरी असावा जोडून ठेवून. आता एवढं डोळ्यात पाणी का आलं? खूप वर्षानंतर आम्ही भेटलो एकत्र, आणि मग ते आमचं मग पुन्हा बालपणाचं आठवणीला आलं. पण तिने खूप सर्च मारून सर्वांना शोधून काढलं. बॉईज मध्ये पण सर्व ग्रुप मध्ये आहे आणि आम्हा सर्वांना पण तिनेच ग्रुप किती मध्ये जणांचा add आता केलं. ग्रुप आहे तुमचा तरी शाळेतला? आम्ही आता 47 47 जणांना शोधून ठेवलंय तुम्ही. अख्खी पटसंख्या झाली वर्गाची. आणि जेव्हा आम्हाला तो मोबाईल वर आला ना राजे शिवाजी हायस्कूल, मी तर एवढी शॉक झाली. अरे राजे शिवाजी. अचानक कसं राजे शिवाजी स्कूल आलं. नंतर कळलं की ऍडमिन रश्मीच आहे आमची. रश्मीने सगळ्यांना ऍड केलं दिदी. 47 जण तुम्ही एक एक जोडत गेला. पहिल्यांदा जेव्हा भेटला तुम्ही सगळ्याजणी, काय रिॲक्शन होती? म्हणजे सगळ्यांमध्ये खूप चेंजेस झाले. फेसिंग वाईज, साईज वाईज. पहिले तर हेच पहिल्या तुला वेळेस तू अशी ओळखायलाच येत slim नाही, होत्या. एवढी जाडी झाली. इतकी जाड झाली, पहिली अशी स्लिम होती, आता काय एवढी जाड झाली. पण रश्मी आहे तशीच आहे सर. रश्मी पहिल्यापासून अशीच आहे, अशीच आहे. अशीच आहे पहिलेपासून. पहिले पण त्याच्यात काहीच चेंजेस नाही झाला, स्वभावात पण नाही आणि शरीरात पण नाही. मग शाळेत असताना तुम्हाला शिक्षा, अशी कुठली शिक्षा आहे जी लक्षात राहील? आमचा जास्त वेळ क्लासच्या बाहेरच जायचा शिक्षा खायला. एवढे मस्ती करायचं की सर बाहेर काढायचे, पूर्ण लेक्चर बाहेरच असायचं आणि आम्हाला ती मजा असायची जास्त. तुमच्या बाबतीत काय लक्षात काय राहिलंय शाळेतला कुठला प्रसंग? ते मी तर दोन पहिल्या प्रेडला तर नेहमीच उभे असायचे. त्याच्यात काय शंकाच नव्हती.
अभ्यास कोणत्याही कारणामुळं मॉनिटर पण तुमच्या पालकांना कधी बोलवलंय शाळेत? बोलवलंय पण आम्ही सांगायचं बोलवलं आम्ही कधी सांगितलंच आणि नाही. बोलवायला पाठवलं, आम्हाला घरी पाठवायचे. आमचे घर जवळच जवळच होते होते. ना. आम्ही फिरून परत यायचो. मम्मी नाही घरात घरी पप्पा नाही येत घरात पण लहान असताना तुमच्या पालकांनी तुम्हाला कधी फटका दिलाय? हो भरपूर मार खाल्लाय मारताय. हा? भरपूर मार खाल्लाय झाडून झाडूने? माझी मम्मी लागलं तुमची आई काय मम्मी काय लाटण्याने मारायची. लाटण्याने मारायची? तुम्हाला आम्हाला पण मारलंय मग मी पण खूप मार खाल्लाय. खाल्लाय? काय अभिमानाने सांगतायत आता? ते दिवस पुन्हा येणे नाही ना. नाही येणे पण ते खूप आवडले दिवस, असं वाटतं ते पुन्हा यावे. जा शाळेत. लहानपण दिका देवा. हो गे ना. कसे आहेत, स्वभाव कसे आहेत सगळ्यांचे? सगळ्यांचे छान आहे. मला आणि छान आहे सगळ्यांना सगळे. मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव. तुमचा मिळून मिसळून तुमचा माझं चिड समजदार आहे, मीच चिडकी आहे. मीच चिडकी आहे त्यांच्यावर. मी रागवली तर त्यांचा आवाज नव्हता, ते शांतपणा घेतात. म्हणजे ते म्हणतात की एकाने चिडलं तर एकाने शांत राहावं, ते शांतपणा घेतात. पण माझी चिडचिड जास्त होते माझे त्यांच्यावर. पण खूप चांगले आहेत ते पण काहीच नाही. ओके. मिस्टर चांगले आहेत. हो. खूप छान स्वभाव आहे, समजून घेतात. पण माझीच खूप चिडचिड होते. का हो? कामामुळे वगैरे कसं त्यांच्यावर पण प्रेशर येतो ना. ते त्यांचं काम करून माझं काम माझ्या टायमात झालंच पाहिजे, नाही तर मग मला भरपूर चिडचिड होते. तुमच्या बाबतीत? माझे मिस्टर खूप मला सपोर्ट करतात, खूप चांगले आहे. माझा पण बिझनेस आहे, त्यामुळे खूप सांभाळून घेतात. बाबू आहे आमचा, त्याला पण डॅडीज पण तुम्ही लागतात. घरात त्यामुळे- कुठल्या भाषेत बोलता? हिंदी. हिंदी बोल. हो. तुमच्याकडे? माझ्याकडे मिस्टर खूप माझे खूप चांगले, खूप सपोर्ट करतात. माझ्यासाठी त्यांनी नाईट शिफ्ट करून घेतली आहे अच्छा. माझ्यासाठी. हो, मी मॉर्निंगला जाते ना, मग त्यांनी नाईट शिफ्ट करून घेतली आहे बाबूसाठी. तुमच्या लव्ह मॅरेज मध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला? नाही नाही, कधीच नाही. तुमच्या? आमची झाली स्टार्टिंगला. भाऊ बोलला नाही बाबू होईपर्यंत. बाबू झाला, त्यांनी घेतला की बोलायला लागला. आमच्यामध्ये काय नाही, नॉर्मल बघण्याचा पण कार्यक्रम होता. त्यांच्या पण घरचे सर्व आलेले. मला फक्त प्रश्न विचारलेले, जेवण बनवता येतं का? मी बोलली मला जेवण येत नाही बनवता. माझी सासू बोलली काय नाही चालेल. त्या खूप प्रेमळ आहेत, म्हणजे खूप समजून घेतात. आता आम्ही तिघेच आहेत ना, मी, माझे मिस्टर आणि सासू. मग त्या काहीच नाही मला अशी जिम्मेदारी जास्त पडू देत. पण तुम्ही सगळ्या जणी आता भेटत असता? हो. काय तुमचं? एकमेकींच्या घरी. काल तर मी अच्छा, एकमेकींच्या घरी जाता? एकमेकींच्या घरी जातात. 12:30 पर्यंत मी काल हिच्याच घरी होते. कशासाठी? ही मॅडम येत नव्हती, लेट झालं, डिस्कस करायचं होतं, इकडे यायचं. ही तयारच नव्हती यायला. खूप का तिला- तुम्ही तयार Actually, नव्हता? माझं ना ऑडिट होतं Audit आज होतं. ऑफिसचं. हा, त्यामुळे मग तिला मी खूप कन्व्हिन्स केलं. करून तिच्यासाठी आले मी मी आज. 12:30 पर्यंत थांबले तिथे. म्हटलं काही कर पण तू उद्या ये. शाळेत असताना प्रत्येकीमध्ये काही ना काहीतरी कला असते, का कुठल्या ना कुठल्या गोष्टीत कुणाचं ना कुणाचं काहीतरी वेगळेपण असतं. मला हस्तकला आवडायची. तुम्हाला हस्तकला, तुम्हाला मला गायला खूप आवडतं. गायला, तुम्हाला मी डान्स वगैरे मला आवडायचा. मला ड्रॉइंग खूप आवडायची, म्हणून मी फॅशन डिझायनिंग पण केलं, पण ते अर्ध्यातून सोडलं. माझं तर मेहंदीमध्ये माझा खूप चांगला हात होता. मेकअप, मेहंदी, मी त्याच लाईनीत गेले. पार्लरच्या. ड्रॉइंगमध्येच आवड होती मला ड्रॉइंग. आता सगळं व्यवस्थित करताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.